नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. तर प्रेक्षकांनो, आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यात महादेवांना प्रसन्न करणारे 16 सोमवारचे व्रत. पहा, 16 सोमवार हे व्रत श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केलं जाणारं अतिशय लोकप्रिय व्रत आहे. हे श्रद्धा, संयम आणि भक्तीने केल्यास शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे. पहा, हे व्रत कधी सुरू करावे, तर पहा, कोणत्याही शुभ सोमवारपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता. श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना आहे. त्यामुळे या श्रावण महिन्यात केलं जाणारं कोणतंही व्रत, कोणतीही सेवा, कोणतीही उपासना ही उच्च कोटीची सेवा आणि अतिशय फलदायी सेवा मानली जाते. त्यामुळे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारपासून हे व्रत सुरू करणे अतिशय शुभ मानले जाते. तर सलग 16 सोमवार हे व्रत करायचे असते. पहा, आता व्रताची तयारी कशी करावी, तर यासाठी पहाटे तुम्ही लवकर उठा, स्नान करून स्वच्छ, शक्यतो पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घाला. घरातील देवघर स्वच्छ करा, व्यवस्थित देवपूजा करा आणि मनात श्री महादेवांचे स्मरण करून व्रताचा संकल्प करा. आता पूजा कशी करावी, तर शिवलिंगाला प्रथम पाणी अर्पण करा, दूध अर्पण करा, पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करा, चंदन लावा, बेलपत्र अर्पण करा, पांढरी फुले वाहा, धूप आणि दीप दाखवा, नैवेद्य अर्पण करा आणि आरती करा. त्याचबरोबर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा जमलं तर 11 माळी करा, कारण 11 माळी खूप शुभ आहे. 16 सोमवार व्रत कथा वाचा आणि ऐका. शेवटी श्री महादेवांची आरती करा. त्याचबरोबर शेवटच्या सोमवारी विशेष पूजा करा, श्री महादेवांची आरती आणि प्रार्थना करा. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान किंवा दान करा. अनेक जण या दिवशी उद्यापन करतात. यात ब्राह्मण भोजन, कुमारिका पूजन किंवा गरजूंना अन्नवस्त्र दान केले जाते. हे श्रद्धेनुसार करता येते, पण प्रत्येकासाठी बंधनकारक नाही. अशा पद्धतीने तुम्ही 16 सोमवारचे व्रत करू शकता. पहा, 16 सोमवारचे व्रत करताना मनामध्ये भगवान शिवांप्रती निष्ठा असू द्या, त्याचबरोबर या व्रतामध्ये तुमचे समर्पण असू द्या. भक्तिभावाने, श्रद्धेने आणि विश्वासाने हे व्रत करा. तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. 16 सोमवारचं व्रत हे खरंच खूप फलदायी असं व्रत आहे. भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी एक उपासनाच आहे. शक्यतो श्रावण महिन्यात हे व्रत करा, कारण श्रावण महिना हा भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना आहे. या महिन्यात तुम्ही जे व्रत कराल, जी उपासना, जी सेवा कराल ना, ती फलदायी आहे आणि ती देवापर्यंत पोहोचणार. त्यामुळे 16 सोमवारचे व्रत हे भगवान शिवाची एक उपासनाच आहे, ज्यामुळे भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात आणि आपली मनोकामना पूर्ण करतात. त्याचबरोबर न चुकता तुम्ही नामस्मरण चालू ठेवा. म्हणजेच तुम्ही रोज ओम नमः शिवाय हा मंत्र जो आहे तो जपा आणि शक्यतो 11 माळी करा, कारण 11 माळी खूप जास्त प्रभावी आहेत. आणि नाही जमलं तर 1 माळ तरी करा, पण नक्की करा. हे व्रत करताना तुमचं नामस्मरणही तुम्ही करा. दर सोमवारी तुम्ही न चुकता नामस्मरण करा आणि भक्तिभावाने हे व्रत पूर्ण करा. तर प्रेक्षकांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा. थँक्स फॉर वॉचिंग.